संजय दत्तला वारंवार मिळणाऱ्या पॅरोलवर हायकोर्टाने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह। पॅरोलच्या कायद्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्याचे आदेश। उद्योग मंत्री नारायण राणेंना हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाची चपराक। चिखलठाणा एमआयडीसीत आयटी कंपनीला दिलेली जागा ठरवली बेकायदेशीर। पश्चिम महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंचा शरद पवारांना धक्का। राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतले सांगलीचे आमदार संजय काका पाटील भाजपमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता। काँग्रेस आणि भाजप विरोधात लोकसभा निवडणूक लढण्याचा 11 पक्षांच्या तिसऱ्या आघाडीचा निर्धार। पंतप्रधान पदाचा उमेदवार निवडणुकीनंतर ठरणार। राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादवांचा 9 आमदारांसह बिहार विधानसभेवर मोर्चा। लालूंच्या समर्थकांनी विधानसभा अध्यक्षांच्या घरावर केली दगडफेक, तर आरजेडीमध्ये फूट पाडल्याचा लालूंचा आरोप नितीश कुमारने फेटाळला। निवडणूक पूर्व हंगामी बजेट सादर करताना अर्थमंत्र्यांनी पाडला घोषणांचा पाऊस। राज्य पोलीस दलात 61,494 पदं निर्माण करणार। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 2,378 कोटींचा घसघशीत निधी। मरणासन्न रुग्णांच्या इच्छामरणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टाने पाठवला घटनापीठाकडे। अरुणा शानबाग प्रकरणात दयामरणाच्या निकालावरही उपस्थित केलं प्रश्नचिन्ह। आणि बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉक्टर दिलीप वाघ यांना कोर्टाचा दणका। पोलिसांचा अहवालच कोर्टाने नाकारला। कारवाई पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश।